आज सकाळी-सकाळी छान अंगण स्वच्छ धुवून घेतलं आणि धुतल्यानंतर जी प्रसन्नता वाटते ती काय सांगावी. तर आज सकाळी-सकाळी छान कामाला सुरुवात झाली होती. आज थोडं ऊन पडलं होतं म्हणून म्हटलं थोडी जास्तीची कामे करावी. पण आज कारल्याच्या भाजीचा बेत होता तर कारले चिरायला घेतली कारण त्याला मीठ लावून आधीच सोलून ठेवावी लागतात. आता यामधल्या बियासुद्धा छान लागतात पण या अगदी जाड्या बिया होत्या म्हणून मी यामधल्या बिया चिरताना काढून टाकल्या. आता कारले म्हटलं तर कडूच लागणार पण त्याचा थोडा कडवटपणा कमी करण्यासाठी मी इथे त्याला छान मीठ सोडून लावून ठेवून दिलेलं आहे. आता बरीच कामे केली होती ऊन पडल्यामुळे तर म्हटलं चला आता थोडीशी स्वतःची काळजी घ्यावी. तर इथे मी थोडं जे आपलं तापायच्या आधीचं जे दूध असतं ते घेतलेलं आहे. अगदी थोडं घेतलेलं आहे आणि ते पूर्ण चोळून कॉटननी माझ्या चेहऱ्याला मानेला लावलेलं आहे. आता लावतानाच त्याचा अगदी मळ निघत होता, पण आपल्याला ते 2 ते 3 मिनिटं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एखाद्या कोरड्या कॉटनने थोडासा ओलसर करून आपल्याला पुसून घ्यायचं आहे. आता पुसल्यानंतर तुम्हीच अनुभव घ्याल, की किती सारा मळ आपल्या चेहऱ्यावरचा निघतो आणि हा चेहऱ्यावरचा आहे आणि काही वेळाने आता मानेवरचा मळ तर विचारूच नका किती निघतो. त्यानंतर थोडं अगदी बेसन, दूध आणि हळद हा माझा आवडता पॅक आहे, तो लावून घेतला आणि त्यानंतर अंघोळ केली. तर आजची होती दीप अमावस्या आणि दीप अमावस्येची अशी काही पूजा आमच्या आहोंनी केली होती कारण आजची पूजा मला चालणार नव्हती. त्यानंतर आली मी किचनमध्ये. आता किचनमध्ये आल्यानंतर पुन्हा कापाकापी आलीच. छान कांदा कापला आणि कढईत तेलामध्ये टाकला. आता कारल्याची भाजी करण्याची पद्धतही सगळ्यांची वेगळी असते. आता मीठ लावल्यानंतर ते तसेच चोळून कारले कांद्यात टाकले जातात, पण मी थोडे धुवून घेते आणि ते पाणी पिळून छान कांद्यामध्ये टाकते. कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला हे कारले टाकून द्यायचे आहेत. आता कारले आणि कांद्यासोबतच कमी पॉवरवर एकदम होत राहतील तोपर्यंत मी इकडे भाकरी टाकून घेतल्या. आता कारले तर छान शिजलेले आहेत, तर त्याच्यात तिखट, मीठ, हळद टाकलेलं आहे आणि होऊ दिलं. त्यानंतर त्यात थोडा गूळ आवडीप्रमाणे टाकावा. तर कोणाला आवडतो नाही आवडत, पण आम्हाला त्यात गूळ फार आवडतो. त्यामुळे थोडा गूळ किसून टाकला. आणखी 5-1 मिनिटं होऊ दिलं आणि त्यानंतर टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचा कूट. त्यामध्ये टाकून छान आणखी 1-2 मिनिटं होऊ द्यायची आणि आपली कारल्याची भाजी रेडी आहे. आता हे कडू कारले कोणाला आवडत नाही ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा, पण आमचे कारले मात्र फार गोड झालेले आहेत. आणि आता या भाजीचा मी आस्वाद घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.